मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। बघा मी 3 पीस घेतलेले आहे आणि या तिन्ही पिसामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर बघा एक डिश घ्यायची आहे आपल्याला। डिश तुम्ही छोटी मोठी घेऊ शकतात, पण कशी घ्यायची आहे, जे आपण हे जे खालचं जे कापड आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मध्ये घ्यायची आहे। तर बघा मी ही डिश घेतली, पण मला असं वाटलं की मोठीच डिश घेतली पाहिजे, तर मी मोठी डिश घेतलेली आहे आणि या ठिकाणी सर्कल करून ह्याला मी कट करून घेणार आहे। तर बघा मी दोन्हीही पीस कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे जो गोल आकार आहे ना, तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर हे दोन आपले वर्तुळ पूर्ण असे परफेक्ट तयार होऊन जातात। तर बघा मी एक पट्टी घेतलेली आहे। पट्टी मी माझ्या अंदाजी घेतलेली आहे। बघा मी अंदाज कसा लावला की ही जी पट्टी आहे ती मी ना, हे जे वर्तुळ आहे याला पूर्ण मोजून घेतलं, मग त्याच्याबरोबर घेतलं। तर ही आपला पूर्ण वर्तुळ 7.5 इंचाचं आहे आणि बघा इथे एक मी मार्किंग केलेली आहे। मार्किंग केल्यानंतर आपल्याला पूर्ण हा वर्तुळ असा मोजून घ्यायचा आहे। पूर्ण मोजून घ्यायचा, त्या जी आपण जर निशाणी केलेली आहे ना त्याच ठिकाणीपर्यंत हे आपल्याला पूर्ण असं मोजून घ्यायचं आहे। बघा इथे मार्किंगपर्यंत तर तुम्ही बघू शकता 23 इंच झालेला आहे। तर 23 इंच झाल्यानंतर तर बघा हा जो खालचा जो भाग आहे तो आपला 16 इंच आहे। तर बघा इथून एवढं पट्टी मी दुसरी परत तयार करून घेतलेली आहे। तर बघा हा भाग असा मी इथे जॉईन करून घेणार आहे। तर बघा हा याचं पूर्ण जे माप आहे 16 × 7 इंच। बघा तुम्ही इथे आपल्याला शिवताना 7 इंच बी घेऊ शकतात, 5 बी घेऊ शकतात, 4 बी घेऊ शकतात। हे आपल्या याच्यावर असतं, म्हणजे कसं आपलं जे आपण जे बनवणार आहोत ना ते आपल्याला किती उंचीचं घ्यायचं आहे त्याच्यानुसार। तर मी 7 इंचाचं घेतलेलं आहे आणि एक चेन घेतलेली आहे 16 इंचाची, आणि ती चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे। उलटी ठेवून या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच बी करून घ्यायचं आहे। तर बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे, टॉप टिच करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे। आणि जो पाट आपण छोटासा मगाशी तयार तुम्हाला दाखवला होता तो पाट आपण मी मोजून दाखवते। 7 × 8 इंचाचा असा हा मी पाट घेतलेला आहे आणि या ठिकाणी असं उलटं ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि वरचं जे कापड आहे ते मी कट करून घेईल नंतरून। तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरचं मी कट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता हे 22 इंचाचं झालेलं आहे। आपल्याला टोटल 23 इंचाचं घ्यायचं आहे। ते बरोबर नंतर मी थोडंसं मी जॉईनिंग करून घेईल नंतरून। तर बघा आता हा वर्तुळ आपण घेतलेला आहे, याला एक ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केल्यानंतर बघा हे जे आहे वर्तुळ हे समोरासमोर आले पाहिजे। कसे समोरासमोर असे तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीने समोरासमोर या गोष्टी आल्या पाहिजे आणि हे वर्तुळ तुम्ही जोडून घ्यायचं आहे। तर बघा मी जोडताना काय केलेलं आहे, याला एक निशाणी करून घेतलेली आहे आणि ही जी आपली चेनीचा जो सेंटर आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे वरती आणि या ठिकाणी असं हे समोर जे आहे या ठिकाणी अशी ठेवून पूर्ण हा वर्तुळ आपल्याला याला जोडायचा आहे। तर बघा याच्यामध्ये एक ट्रिक्स तुम्हाला सांगते, कधीही जोडताना याचा पिनाचा वापर करा। पिना कशा मी तुम्हाला दाखवते। बघा अशा पिना भेटतात, नाही तर तुम्ही टाचन पिनाचा बी वापर करू शकतात, दुसऱ्या ज्या पिना भेटतात त्याचाही वापर करू शकतात। असं जोडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली आहे। माझ्याकडनं थोडासा व्हिडिओचा भाग आहे ना जॉईन म्हणजे कट होऊन गेला, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत दुसऱ्यांदा अपलोड करणार आहे नवीन पद्धतीमध्ये आणि त्याच्यामुळे सॉरी सगळ्यांना। आणि हा पार्ट मी गोल आकारामध्ये जोडून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की डायरेक्ट मी दुसरा भाग दाखवले आहे, कारण की माझा तो एक भाग ना डिलीट होऊन गेला माझ्याकडनं नजर चुकीने। तर बघा हे आपलं खूप सुंदरसा हा पाऊच तयार झालेला होता आणि इतका सोपा आहे, बनवण्याला खूपच सोपा आहे। याच्यात फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तुम्ही असे गोल पाऊच मेकअपचं सामान ठेवण्यासाठी आणि काहीही जे मेडिसिन बॉडी लोशन काही असेल ते ठेवण्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा टिफिन बॅग म्हणून सुद्धाही बनवू शकतात। माझ्याकडनं छोटीशी मिस्टेक झाली त्याच्यामुळे सॉरी। आणि हा व्हिडिओ मी परत नवीन पद्धतीने अपलोड करणार आहे आणि तेव्हा नक्की काळजी घेईल। माझ्याकडनं छोटीशी मिस्टेक झाली, एक दुसरा जो भाग होता वर्तुळ जोडायचा तो याच्यात जॉईन नाही झाला, पण मी पुढच्या टाईम असाच व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर बघा खूप सुंदरसा आपला गोल आकारामध्ये हा पाऊच तयार झालेला होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। बघा मी हा व्हिडिओ परत एकदा नवीनच पद्धतीने घेऊन येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये, म्हणजे कसं तुम्हाला बी समजेल आणि माझ्याकडनं जी छोटीशी मिस्टेक झालेली आहे ते सुद्धा मी कव्हर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत तुम्ही बघितला असेल
तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि कसं मी व्हिडिओ का अपलोड केला, कारण की पूर्ण व्हिडिओ तयार झालेला होता, फक्त छोटासा पार्ट माझ्याकडनं डिलीट होऊन गेला आणि त्याच्यामुळे मला याच्यामध्ये माझी पूर्ण मेहनत होती आणि याच्यामुळेच मी हा व्हिडिओ परत अपलोड केलेला आहे. आणि मी परत काळजी घेईल की पूर्ण सविस्तरच हा व्हिडिओ तुम्हाला परत एकदा नवीन मी घेऊन येईल. वाटलंच पुढचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो याच्यावरच टाकेल, अशाच एका छोट्याशा पॉकेटावर. तर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि बघा, खूप सुंदरसा हा आपला बॅग तयार झाली होती आणि वर मी हँडल बी जोडून घेतलेला आहे. तर बघू शकतात तुम्ही याच्यात भरपूर असं मेकअपचं सामान, खूप काय वस्तू ठेवू शकतात. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, एक सुंदरसा ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि फक्त गव्हाच्या गोणीचे जे तुकडे असतात त्याचा वापर केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर.
हाय हॅलो नमस्कार मी मीना गायकवाड मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण जे आपल्या घरामध्ये जे प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात, ज्या थैली असतात, ज्यात आपण काही सामान ठेवतो ते आपण कुठे कुठे असं ठेवून देतो, तर त्याच्यासाठी खूप सुंदरसं मी DIY तयार करणार आहे। तर बघा याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तुम्ही प्लास्टिकची पिशव्या ज्या असतात त्याचा वापर करू शकतात, जे मॉलमध्ये ज्या पिशव्या भेटतात त्याचाही वापर करू शकतात। तर बघा मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर मी याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं मोठंही मेजरमेंट घेऊन तयार करू शकता। तर बघा हे छोटंसं पीस घेतलेलं आहे 7x7 इंचाचा। आपल्याला फक्त कोणत्याही चौकोनी आकाराचा पीस घेतला पाहिजे, म्हणजे असं गोल चौकोनी पाहिजे। तर त्याच्यानंतर मी एक बांगडी घेतलेली आहे आणि या बांगडीच्या आकाराचं असं मी वर्तुळ केलं, पण मला नंतर असं वाटलं की बांगडी नको, मी डिश घेतली। पण हेच माझी सर्वात मोठी चुकी झाली की मी डिश का घेतली, मला असं वाटतं बांगडीच घ्यायला पाहिजे होती। तर काय हरकत नाही, मी परत जेव्हा बनवेल व्हिडिओ तर मी नक्की काळजी घेईल। तर बघा ह्या डिशच्या आकाराने मी इथे शिलाई मारून घेतलेली होती आणि शिलाई मारल्यानंतर इथे मी पिनअप करून शिलाई मारली। त्याच्यानंतर मी इथे कट करणार आहे गोल वर्तुळ। तर बघा याचं मी मध्य केलेलं आहे आणि हा वर्तुळाला इथे मी कट देते थोडासा। बघा हा वर्तुळ आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा माझ्याकडनं ही चुकी झाली की मी बांगडी का नाही वापरली, मी बांगडीच वापरायला पाहिजे होती, मी डिश वापरली। तर तुम्ही बी डिश नका वापरू, बांगडीच वापरा, म्हणजे जेणेकरून आपलं हे जे DIY आपण तयार करणार आहोत ते परफेक्ट बनेल। तर मी पुढचे जे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये नक्की काळजी घेईल। तर बघा आपण हा वर्तुळ कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे सगळं मध्ये असं घेऊन आपल्याला याला शिलाई मारायची आहे। जसा गोल आकार आहे त्याचनुसार त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर गोल आकाराची जी पाइपिंग आहे ती बी करून घ्यायची आहे, म्हणजे साईडचं जे कापड उरलं होतं त्यालाही मी शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हे जे फोल्ड करून घेईल, बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, कोणालाही बनवता येईल। शिलाई मारल्यानंतर याला असं मध्य करून घ्यायचं आहे। बघू शकता जसं स्क्रीनवर दाखवल्यानंतर उभी शिलाई मारायची आहे। तर बघा इथे या ठिकाणी आपली उभी शिलाई झाल्यानंतर आपल्याला 1-1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। तर बघा हा छोटासा 1 इंचाचा हा बॉक्स आपण दोन्ही साईडला 1-1 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे। आता हे दोन्हीही बॉक्स मी कट करून घेईल। तर बघा मी असे कट करून घेतलेला आहे दोन्हीही बॉक्स आणि खूप अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे तयार केलेलं आहे। बघा आपण ज्या पिशव्या आहेत आपण कुठेही ठेवून देतो आणि कुठेही ठेवतो, पलंगा खाली घ्या, गादी खाली घ्या, कोणी कुठे ठेवून देतं। तर तेच पिशव्या कुठेही न ठेवता एक छोटंसं DIY आपण घरी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा मी दोन्हीही साईडला कट केलेले आहे। त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपल्याला असं समोरासमोर घ्यायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे, दोन्ही साईडला शिलाई मारायची आहे। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि मी लगेच हँडल बी जोडून घेतले हातासाठी। तर बघा हँडल जोडल्यानंतर मी सरळ करून दाखवते, खूप सुंदरसा हा DIY तयार झालेला होता। आपण जे पिशव्या आहेत ते ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकतात खूप मोठा हा मी तयार केलेला आहे पेस। आणि बघा अशा ज्या थैली असतात, पिशव्या असतात प्लास्टिकच्या, तर ते आपण फेकून देतो, काय टायमाला कुठे ना कुठे गंज घालून ठेवतो, तर ते गंज न घालता याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला लगेच सापडतील आणि दिसायलाही हे DIY खूप सुंदर आहे। तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकतात आणि तिथून आपले हे ज्या पिशव्या आहेत त्या घेऊ शकतात। बघा याच्यामध्ये काय चुकी झाली की हे होल मोठं झालं, आपल्याला बांगडीच घेतली असती ना तर होल छोटं झालं असतं आणि दिसायलाही थोडंसं छान दिसलं असतं। तर मी पुढच्या टाईम नक्की काळजी घेईल आणि छोटंसंच बांगडीच्या साहाय्याने वर्तुळ आखेल। तर बघा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि खूप सुंदरसा DIY आपण तयार केलेला आहे। माझ्या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।